वेलकम टू महास्पर्धा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिपिक, टंकलेखक आणि कर सहाय्यक या पदांचा तुलनात्मक अभ्यास करणार आहे. बरेचसे उमेदवार असे आहेत की टॅक्स असिस्टंट होऊन देखील आपल्याला क्लर्कच घ्यायचा आहे. परंतु असं का होतंय? मग त्या मागची संपूर्ण पार्श्वभूमी त्यांना माहित नाही का? म्हणजे क्लर्क असेल आणि टॅक्स असिस्टंट असेल, एकाच वेळी जॉईन झाल्यानंतर रिटायरमेंट पर्यंत त्यांची पदोन्नती असेल, वयाचा विचार करता असेल, कौटुंबिक परिस्थिती असेल, मान सन्मान असेल, वेतन असेल, पगारवाढी असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता कोणतं पद हे बेटर असणार आहे, ह्या गोष्टीचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहे, जेणेकरून निश्चितपणे त्या टॅक्स असिस्टंट उमेदवारांना तुलनात्मक विचार करता कोणतं पद आपण स्वीकारलं पाहिजे ह्याच्यासाठी निश्चितपणे फायदा होईल. त्या उमेदवारांपर्यंत हा व्हिडिओ निश्चितपणे पाठवा की जे कन्फ्युजन मध्ये आहेत आणि आपण टॅक्स असिस्टंट हे पद कसं बेटर आहे हे या व्हिडिओमधून पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित विचारा. तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची. त्या ग्रुपवर तुम्ही जॉईन होऊ शकता, जेणेकरून ऑप्टिंग आउट असेल क्लर्कचं, त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचता येईल आणि ऑप्टिंग आउट साठी तुम्हाला मदत होऊ शकते. तर आपण वेगवेगळे फॅक्टर्स घेऊन आपण असा तुलनात्मक अभ्यास करणार आहे, जेणेकरून ह्या टॅक्स आणि क्लर्क मधलं तुमचं जे कन्फ्युजन आहे निश्चितपणे दूर होऊ शकतं आणि तुम्ही कोणत्या पदाला प्रायोरिटी दिली पाहिजे हे तुम्ही सुद्धा स्वतः ठरवू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचे काही फॅक्टर्स आहेत, त्यातलं सगळ्यात बेटर आहे जे की सगळेच जण पगारासाठी नोकरी करतात. आपण नोकरी करतो म्हणून आपली उपजीविका भागवण्यासाठी, आपलं जीवनमान उंचावण्यासाठी पगार दिला जातो आणि त्यात दरवर्षी तुम्हाला वेतनवाढी किंवा पगारवाढ दिल्या जातात. कालांतराने 10-10 वर्षानंतर तुम्हाला वेतन आयोग लावला जातो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण टॅक्स असिस्टंटचं आणि क्लर्कचं हे तुलनात्मक अभ्यास करतोय. आता बघा, टॅक्स असिस्टंट तुम्हाला माहित आहे 25,500 हे तुम्हाला स्टार्टिंगच वेतन आहे, म्हणजे बेसिक आहे. तर क्लर्कचं 19,900 आहे. आता बघा, 19,900 आहे. ज्यावेळेस तुम्ही क्लर्कचं पहिलं प्रमोशन होऊन जातात त्यावेळेस तुम्हाला बेसिक हे 25,500 होणार आहे. म्हणजे हा कालावधी प्रत्येक उमेदवाराचा, कोणाचा 4 वर्ष असेल, कोणाचा 5 वर्ष असेल, कोणाचा 6 वर्ष, कोणाला 7 वर्ष लागतील. वेगवेगळी प्राधिकरणामध्ये तुम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर कोणाला कृषीमध्ये मिळेल, कोणाला महसूलमध्ये मिळेल, कोण पीडब्ल्यूडी मध्ये असेल, वेगवेगळ्या मत्स्य व्यवसायामध्ये असेल. प्रत्येकाच्या ठिकाणी तिथली पदोन्नतीचा कालावधी हा सगळा विचार करता तुम्हाला हा 5, 4, 7, 8, 10 वर्ष वेगवेगळी लागणार आहेत. त्यावेळेस तुम्हाला क्लर्कचं स्टार्टिंग वेतन 19,900 होतं आणि पदोन्नतीनंतर 25,500 होणार आहे. परंतु हा कालावधी 7-8 वर्ष इथं गेलेला असतो. 7-8 वर्षानंतर तुम्हाला 25,000 बेसिक होत असतं. तेच तुम्हाला टॅक्स असिस्टंटला सुरुवातीला आहे. 25,500चं बेसिक असेल, त्याचा पगार हा 50,000 प्लस जर ग्रॉस जात असेल तर निश्चितपणे तुम्हाला क्लर्कचा तर तेवढा मिळणार नाही. कारण 19,900 या बेसिकच्या तुलनेत 25,500 वर तुम्हाला निश्चितपणे ग्रॉस सॅलरी, नेट सॅलरी ही जास्त मिळणार आहे टॅक्सला. मग तुम्हाला जर ही 5-7 वर्षानंतर 25,000 बेसिक होणार असेल तर हे तुम्हाला स्टार्टिंगलाच मिळते. म्हणजे पगाराची सुरुवातच ही तुम्हाला 10,000, 12,000, 13,000च्या फरकाने तुम्हाला जाणून देईल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची पुढची गोष्ट आहे ती पदोन्नती. टॅक्स असिस्टंट वर तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला 5, 6, 7, 8 वर्षानंतर तुम्हाला जे काय कालावधी असेल तो एसटीआय मिळणार आहे. आणि तुम्ही क्लर्क वर जॉईन झाल्यानंतर तुम्हाला जो आता सांगितलं आपण 5 वर्ष असेल, 6 वर्ष, 7 वर्ष, कुठं 10 वर्ष सुद्धा लागतील, हे तुम्हाला माहित नाही. तिथली काय प्रचलित पद्धती आहे, पुढची पद रिक्त झाली तरच तुम्हाला तिथं स्थान मिळतं. तो आर मधला रेशो किती आहे, सरळ सेवेने आल्यानंतर पदोन्नतीसाठी किती, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून पदोन्नती होणार आहे. त्यावेळेस तुम्ही क्लर्क नंतर वरिष्ठ क्लर्क व्हाल किंवा काही ठिकाणी महसूल तुम्हाला मिळालं म्हणून अव्वल कारकून व्हाल. पण सगळेच काय महसूल मिळणार आहे का? आणि महसूल मिळालं तरी तुमचं बेसिक हे एसटीआयच्या तुलनेत कमीच असणार आहे. कारण तुम्ही इथं 25,500 न सुरुवात करता, त्यावेळेस तुम्हाला इथं लगेच 4300 ग्रेड पे होतो आणि तुम्हाला 38,600 हे बेसिक मिळतं. आणि 38,600 बेसिक असतं त्यावेळेस तुमचं इथं 38,000 किंवा म्हणजे 40-45,000 तुम्हाला टोटल ओव्हरऑल पगार येतो. म्हणजे 5-7 वर्षानंतर तुम्ही ह्या बेसिक एवढेच तिकडे तुम्ही ग्रॉस सॅलरीमध्ये खेळता. त्यामुळे तुमचं हे नुकसान आहे. क्लर्क तुम्ही किती जरी प्रयत्न केले तरी पुढे जाऊन तुमचा विचार वयाचा होणार आहे. म्हणजे तुम्ही आज घडीला बरेचसे उमेदवार 30 प्लस आहेत. बरेच उमेदवारांना बऱ्याच कालावधीपासून सक्सेस मिळालेला नाही. आज जे जास्त वयाचे उमेदवार आहेत तेच आता लिस्टमध्ये दिसतात. काही रेअर उमेदवार असतात जे कमी वय असतं पण ते डायरेक्ट टॉपलाच असतात. परंतु जे जास्त दिवस रखडलेले उमेदवार आहेत ते तुम्हाला आजकाल निकालामध्ये दिसतील आणि ते 30 प्लस, 35-36 पर्यंत वय गेलेले आहेत. आणि जर तुम्ही 30 प्लस असाल तर तुमचा कालावधी राहिला 28 वयाचाच. आणि पुढे जाऊन ह्या वयाचा म्हणजे 28 वय राहिलं म्हणजे 58व्या वर्षी रिटायरमेंट आहे. तुम्ही ज्यावेळेस नोकरीमध्ये नसता त्यावेळेस असं म्हणता की 58 वय कशाला पाहिजे, 55च करा ना, तिथं काय करणार आहे ते. ज्यावेळेस तुम्ही नोकरीमध्ये येता त्यावेळेस तुमची भूमिका बदलते. मग ह्या वयाचा कसा फरक पडतो? तर ज्यावेळेस तुम्ही 30व्या वर्षी लागता त्यावेळेस समजा 28 वर्ष रिमेनिंग आहेत, टोटल तुमची 58 वर्ष रिटायरमेंट आहेत. आता 30व्या वर्षी नोकरी लागल्यानंतर तुमचं प्रत्येक वेळेस
5 वर्षानंतर, 6 वर्षानंतर, 7 वर्षानंतर पदोन्नती मिळेल असं नाही. कारण प्रत्येक ठिकाणी काही क्रायटेरिया आहेत. तुमची विभागीय परीक्षा सुद्धा पास झालेला नसता तुम्ही, किंवा इतर काही अडचणी असतात तुमच्या. महसूलमध्ये शक्यतो लवकर परीक्षा पास होत नाही. 20-20 वर्ष जातात पदोन्नती मिळण्यासाठी. काही वेळेस तुम्ही विभागीय परीक्षेत पास नसाल तर तुम्हाला प्रमोशन मिळत नाही पुढचं. म्हणून महसूल जरी मिळालं, आता जरी चांगलं वाटत असलं, तर पुढे जाऊन खूप मोठ्या अडचणी आहेत. त्यामुळे तुम्हाला 5, 7, 8, 10 वर्षात ही जर रेग्युलर पदोन्नती मिळाली नाही, तर तुम्हाला 10, 20, 30 असे तुम्हाला लाभ दिले जातात. तुम्हाला यापूर्वी सुद्धा एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की 10, 20, 30 चा लाभ काय आहे. जर तुम्हाला हे लाभ मिळाले नाहीत वेळेवर, तर तुम्हाला 10 वर्षानंतर ऑटोमॅटिकली पुढचे लाभ मिळतात. परंतु जर तुमची आता 28 वर्ष नोकरी असेल, तर 30व्या वर्षी मिळणारा लाभ मिळणारच नाही. त्यामुळे 2च लाभ घेऊन तुम्हाला समाधान मानावं लागेल क्लर्कवर. मग त्यावेळेस काय होतं, तुमचं बेसिकच असतं 35,000, 40,000, 50,000 काय. त्यावेळेस टॅक्स असिस्टंट नंतर तो एसटी होतो, त्यावेळेस लाखाच्या घरात त्यांचं बेसिकच जातं. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आतापर्यंत आपण पगार पाहिला, पदोन्नतीचे टप्पे पाहिले, आणि तुमचं वय हे सुद्धा मॅटर करतं. पगारात वेतन आयोग जर लागला, आता जर 8वा वेतन आयोग जर त्यांनी लावला, तर 8व्या वेतन आयोगानंतर तुमचं बेसिक 25,500 आहे समजून चला. आता टॅक्स असिस्टंट म्हणून जॉईन झाला, हे समजा वेतन आयोग लागेपर्यंत जे काय होईल समजून चला की 28,000, 30,000 पर्यंत झालं आपण समजू. आणि तुमचं क्लर्क म्हणून जर तुम्ही जॉईन झाला, तर 19,900चं बेसिक हे जाऊन जाऊन किती जाईल, 22,000 पर्यंत जाईल. प्रत्येक महिन्याला तुम्हाला किती 600 रुपये वाढतात. इकडे तुमचे 800 रुपये वाढतात. 3% प्रत्येक वर्षी तुमची इन्क्रीमेंट असते, 3%. मग 22,000वर तुमचा वेतन आयोगामध्ये एखादा रेशो ठरवला, काही कमिशननं शिफारस केली, 25,000 नंतर तुमचं 30,000 बेसिक झालं आणि इकडे 22,000 झालं. 22,000च्या तुलनेत 30,000चा जो वेतनवाढीचा जो टप्पा आहे, इन्क्रीमेंट होणारी आहे 8व्या वेतन आयोगात, ती निश्चितपणे जास्तच असणार आहे. म्हणजे इकडे तुमचं 10-20 हजारानं बेसिक पण वाढू शकतं, इकडे तसं नाही. ह्याच्या तुलनेतच विचार करणार ना ती कमिशन पण. त्यामुळे तुमचा क्लर्क जॉईन करून निश्चितपणे तोटा आहे. जे की आज घडीला टॅक्स असिस्टंटला जो पगार मिळतोय, तो वेतन आयोग लागल्यानंतर एसटीला जितका मिळतोय तितका सुद्धा मिळू शकतो. आणि क्लर्कचं तसं होणार नाही. क्लर्कचं कारण बेसिकच कमी आहे, त्यामुळं तो फरक तुम्हाला जास्त दिसणार आहे ह्या दोन्ही पदांच्या तुलनेत. त्यामुळे टॅक्स असिस्टंट खूप फायदेशीर आहे. पगाराच्या तुलनेत असेल, पदोन्नती असेल, आणि तुमचं वय जरी कमी म्हणजे वाढता असलं, 30+ जरी असलं तुमचं, तरी जे तुम्ही 10, 20, 30चे टप्पे आहेत, कमी कालावधी जरी तुमच्याकडे रिटायरमेंटचा असला, तरी तुमचं बेसिक जास्त असल्यामुळं तुम्हाला पुढचा टप्पा एखादा नाही मिळाला, प्रमोशन रेग्युलर न होता, तरी तुम्ही फायदेशीर ठरता. तर पुढचा टप्पा आहे तो समाधानाचा आहे. कारण बघा, आतापर्यंत सांगितलेल्या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात. टॅक्स असिस्टंटचे पदोन्नती असेल, वय असेल, तुमचं मिळणारा पगार असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या समाधानामध्ये येतात. कारण क्लर्क आणि टॅक्स मध्ये मिळणारा जो पगार आहे, प्रमोशन आहे, यामध्ये तुम्हाला तुलनात्मक विचार करता तुम्हाला इकडे असं वाटणारच की अरे पगार जरा थोडासा वाढता मिळाला असता टॅक्स असिस्टंट जॉईन केलं असतं तर. आजपर्यंत माझे मित्र एसटीआय तिकडे झाले जॉईन करून, मी अजून वरिष्ठ क्लर्कच आहे आणि अजून 5 वर्ष आमची पदोन्नतीची लिस्ट तयार होणार नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता तुम्हाला त्यामधून मिळणारं एक समाधान आहे, हे निश्चितपणे टॅक्स असिस्टंट मध्ये आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कामाचा व्याप. आता इकडं टॅक्स असिस्टंट झाल्यानंतर तुम्ही टॅक्स असिस्टंट झाला, एसटीआय झाला, ह्या सगळ्या गोष्टी बहुतांशी इथं पेपरलेस वर्क आहे. इकडे तुम्हाला अजून पण बऱ्यापैकी पेपरवर वर्क करावं लागतं. मग हे अभिलेख, ह्या सगळ्या गोष्टी, फायली असतील, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता इकडे कामाचा व्याप पण तितकाच आहे. ते सगळं एकत्रीकरण करणं, ह्या सगळ्या गोष्टी इथं हे ऑनलाईन काम चालतं, त्यामुळे जास्त व्याप राहत नाही. आणि इथं ह्या टॅक्स असिस्टंटच्या तुलनेत एसटीआय झाल्यानंतर किंवा एसटीओ झाल्यानंतर ह्या जबाबदाऱ्या सुद्धा तुमच्याकडे जास्त येत असतात. तसं तुम्ही इथं क्लर्क असता, इथून तुम्ही हेड क्लर्क पर्यंत जाता, परंतु तुमच्यावर पण सगळी जबाबदारी अधीक्षक वगैरे ह्या स्तरापर्यंत जास्त जबाबदारी असतात. त्यामुळं टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क यामध्ये विचार करता टॅक्स असिस्टंट कधी पण चांगला आहे. त्यामुळे जे उमेदवार असे कन्फ्युजन असतील की टॅक्स घेऊ का क्लर्क घेऊ, त्यांनी निश्चितपणे टॅक्स घ्या. कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेळ गेल्यानंतर लक्षात येतील. आणि तुम्ही ज्यावेळेस एसटीआय होणार असता टॅक्स असिस्टंट होऊन, त्यावेळेस तुम्ही इकडे वरिष्ठ क्लर्कच असता आणि वरिष्ठ क्लर्क असताना तुमचे सोबतचे मित्र इकडे एसटीआय झालेले असतात. मग हा कुठेतरी समाधानाचा भाग समोर येतो. वेतन असेल, पदोन्नती असेल, मग पुढे जाऊन तुम्हाला वाटतं की कौटुंबिक आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काही अडचणी येत आहेत. कारण तुम्ही आता कुठेतरी हॉटेलमध्ये, लायब्ररीत काम करून तुमचं सगळा अभ्यास केलेला असतो. तुम्हाला 1,000-2,000 कोणीतरी मित्रमंडळी महिन्याला देत असतात आणि मग तुमचं त्या कालावधीमध्ये कौटुंबिक परिस्थितीकडे लक्षच नसतं. ज्यावेळेस तुम्ही टॅक्स असिस्टंट होता, तुम्हाला 10,000 जरी अतिरिक्त मिळाले तरी तुम्ही हातभार लावू शकता ना. तुमचं कुटुंब सांभाळत तुम्ही नोकरीनिमित्त मुंबई असाल किंवा नागपूर असाल, कोल्हापूर असाल, या ठिकाणी राहिला तर तुमची कौटुंबिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला हे 10,000 सुद्धा अतिरिक्त मिळालेले फायदेशीर ठरणार आहेत. कारण कित्येक उमेदवार असे आहेत की त्यांचे आई वडील आज देखील रोजंदारी करतायत. मग त्या उमेदवारांना असं वाटत नसेल का की आपल्याला 10,000, 15,000 एक्स्ट्रा मिळाले ह्या पगारातून, तर त्यांना निश्चितपणे त्यांची रोजंदारी सुटण्यासाठी फायदा होईल. तर असा एक कौटुंबिक परिस्थिती सुधारण्यासाठीचा हा एक मार्ग आहे. निश्चितपणे टॅक्स असिस्टंटला वेतन हे 10-15,000 जास्त आहे क्लर्कच्या तुलनेत. त्यामुळे हा फरक हा कधीही भरून न निघणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी असं कोणाचं तरी ऐकून असा विचार करू नका की क्लर्क मला जाग्यावर, जिल्ह्याला, तालुक्याला ह्या मिळतील.
परंतु तुम्ही ज्यावेळेस नोकरीला लागलेला नसता त्यावेळेस तुम्ही असा विचार करता की मला कुठलं का मिळणार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही नोकरी करायला तयार आहे. परंतु त्यावेळेस तुमच्याकडे 2 ऑप्शन तयार होतात, टॅक्स असिस्टंट पण आहे आणि क्लर्क पण आहे. त्यावेळेस तुम्ही असा तिथं विचार करता की नाही आता मला घर जवळ करायचं आहे. पण नोकरी नसताना तुम्ही टॅक्स असिस्टंट किंवा क्लर्क किंवा परिचर ही नोकरी तुम्ही नंदुरबार असेल, सिंधुदुर्ग असेल किंवा गडचिरोली भागात नोकरी लागली वनरक्षक म्हणून, तरी नोकरी करायला तयार असतात. हा तुमच्याकडे जास्त चॉईस ज्यावेळेस असतात ना त्यावेळेस तुम्हाला असे कन्फ्युजन होत असतं. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत सांगितलेल्या त्याचा विचार करता तुम्ही टॅक्स असिस्टंट निवडणं खूप महत्वाचं आहे. आणि हा आहे मान सन्मानाचा विषय. कारण तुम्ही टॅक्स असिस्टंट जेव्हा जॉईन होता तेव्हा पुढे जाऊन तुम्ही गट ब मध्ये जाता आणि आता लगेच बघतोय आपण की तुम्ही एसटीआय होता, एक ऑफिसर होता, पदनाम बदलत असतं, त्यावेळेस नंतर एसटीओ होता. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता समाजामध्ये सुद्धा मान सन्मानाच्या गोष्टी आहेत आणि त्या मान्यच कराव्या लागतील. त्यामुळे तुम्ही टॅक्स असिस्टंट होणं म्हणजे लिपिक आहे म्हणून मान सन्मान नाही अशातला अजिबात भाग नाही. कारण आज क्लर्कला जे ग्लॅमर मिळालेले आहे ते तुलनेत खूप चांगलं आहे. कारण 2021च्या रिझल्ट पासून उमेदवारांनी जे केलेला संघर्ष आहे त्याच संघर्षाला ते आता मिळालेलं ग्लॅमर आहे आणि निश्चितपणे त्यांचा विजय आहे. कारण क्लर्क हे पद खूप असं झाकलेलंच होतं, ते पुढेच येत नव्हतं. परंतु आता सगळ्यांना कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक व्यक्तीला माहित झालेलं हे पद आहे. त्यामुळे क्लर्क आणि टॅक्सच्या तुलनेत क्लर्क हे खूपच वाईट आहे असं अजिबात नाही. परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता निश्चितपणे तुम्हाला टॅक्स मधून मिळणारं समाधान वेगळं आहे. कामाचं स्वरूप असेल, वेतन असेल, मान सन्मान असेल. ग्रुप बी मध्ये जाता तुम्ही, नंतर ग्रुप ए मध्ये होता, ऑफिसर होण्याचं कोणाची स्वप्न असतात. कारण प्रत्येकाने ठरवलं असतं की एसटीआय होईल, पीएसआय होईल, एस होईल, परंतु मिळत नाही चान्स. म्हणून दुसरा मार्ग काहीतरी असतो ना. 12वीला कमी मार्क्स म्हणून सीईटीला मिळत नाही म्हणून 10वीच्या मार्कवरून डिप्लोमा करून इंजिनिअरिंगला जाणारी मुलं आहेतच ना. म्हणून हा पर्याय तुमच्याकडे बेस्ट आहे ना. एसटीआय व्हायचा, एसटीओ व्हायचा, टॅक्स असिस्टंट थ्रू तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता. तुम्हाला बऱ्याच जणांना उमेदवारांना वाटतं की एसटीआय होऊन जाऊया किंवा मग राज्यसेवेतून जाऊया, पण मार्ग मिळत नाही म्हणून काहीतरी वेगळे पर्याय आहेत ना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता उमेदवारांनी पगार असेल, पदोन्नती असेल, वय असेल किंवा मान सन्मान असेल, कौटुंबिक परिस्थिती सुधारण्यासाठी मिळणारे आपल्याला जे थोडीशी फार मदत होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता तुम्ही टॅक्स असिस्टंट निवडलेलं खूप फायदेशीर ठरणार आहे. कारण ज्यावेळेस तुमची 10, 15, 20 वर्ष नोकरी होते त्यावेळेस तुम्हाला पूर्ण कुटुंबाची जबाबदारी, मुलांचं शिक्षण असेल, एज्युकेशनच्या फी विचारात घेता, तुमचं इतर काय तुम्हाला जीवनमान उंचवायचं असतं त्यावेळेस लागणाऱ्या घरातल्या वस्तू, ह्या सगळ्याचा विचार करता तुम्ही क्लर्कच्या पगारात आणि टॅक्सच्या पगारात ह्या गोष्टी कशा सामावून घ्यायच्या हे प्रत्येकाला त्या वेळीच कळणार आहे. त्यामुळं टॅक्स असिस्टंट हे 5-7 वर्षानंतर तुम्ही एसटीआय होणारच आहात. त्यावेळेस आज घडीला टॅक्स असिस्टंटला जर 45,000 44,000 जो काही पगार मिळत असेल तो आणि 32,000 पगार मिळणं क्लर्कला, 30,000 पगार मिळणं, त्यामध्ये फरक आहे. त्यामुळं ज्या उमेदवारांचं कन्फ्युजन असेल त्यांनी ह्या गोष्टींचा तुलनात्मक अभ्यास व्यवस्थित समजून घ्या आणि आपण टॅक्स असिस्टंटच का चूज करायचं हे निश्चितपणे तुम्हाला यामध्ये समजून जाईल. ज्या उमेदवारांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे त्यापर्यंत तुम्ही पोहोचवण्यासाठी मदत करा. तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत निश्चितपणे शेअर करा. महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.